अर्धा कप हा ऑरेंज ज्यूस घेऊया. बेरी टाकूया. 2 टेबलस्पून काळे मनुके टाकूया. 2 टेबलस्पून मनुके टाकूया. 2 टेबलस्पून चॉप केलेले बदाम टाकूया. 2 टेबलस्पून काजू टाकूया. 1/4 कप टुटी फ्रुटी टाकूया. 1 टेबलस्पून मगज बी टाकूया. मिक्स करूया. ते 4 तासासाठी आता आपण हे चांगलं सोक करण्यासाठी ठेवून देऊया. कॅरेमल करून घेऊया. त्यासाठी आपण अर्धा कप साखर पॅन मध्ये टाकूया. ही साखर छान अशीच मेल्ट होऊ देऊया. साखर छान मेल्ट झाली. अर्धा कप आपल्याला पाणी टाकायचं आहे. मिक्स करूया. आता गॅस बंद करूया आणि हे थंड होण्यासाठी ठेवून देऊया. कुकर प्रीहीट होण्यासाठी ठेवलेला आहे. 1 कप गव्हाचं पीठ टाकूया. 3 टेबलस्पून मिल्क पावडर टाकूया आणि चाळून घेऊया. 1 इंच दालचिनी, 2 लवंगा आणि 3 विलायची, थोडंसं जायफळ याची पावडर करून घेतलेली आहे. आता ती यामध्ये आपण टाकून घेऊया. ही तेलाने छान ग्रेस करून घेऊया. केलेलं कॅरेमल काढून घेतलेलं आहे. त्यामध्ये 1/4 कप तेल टाकूया. अर्धा टीस्पून व्हॅनिला एसेन्स टाकूया. मिक्स करूया. त्यामध्ये चाळून घेतलेलं गव्हाचं पीठ, मिल्क पावडर आणि आपण जी मसाल्याची पावडर केली होती ती टाकून घेऊयात आणि हे मिक्स करूयात. तर त्यामध्ये आपण हे 4-5 तास सोक केलेले ड्रायफ्रूट टाकूया आणि मिक्स करून घेऊया. मध्ये 1 टेबलस्पून दूध टाकूया. मिक्स करूया. 1 टीस्पून बेकिंग पावडर टाकूया. अर्धा टीस्पून बेकिंग सोडा टाकूया. सोडा आणि बेकिंग पावडर ऍक्टिव्हेट करण्यासाठी 1/2 टीस्पून व्हिनेगर टाकूया आणि हे छान मिक्स करूया. केक टीन मध्ये सर्व मिश्रण आपण काढून घेऊया आणि पॅक करून घेऊया. काजू लावूया. थोडेसे वॉलनट लावूया. ब्लॅक मनुके टाकूया. थोडे मनुके टाकूया. टुटी फ्रुटी टाकूया. क्रॅनबेरीज ठेवूया. केकचं बॅटर ठेवूया. मीडियम फ्लेम वरती हा केक आपण आता 50 ते 55 मिनिटे बेक होऊ देऊ. 55 मिनिटं झाली आहे. आता आपण केक बेक झाला का बघूयात. कुकर मधून केक आता काढून घेऊया. केक वरती एक कपडा टाकून ठेवूया आणि आता हा केक थंड होण्यासाठी ठेवून देऊ. केक थंड झालेला आहे. आता त्याच्या कडा आपल्या काढून घेऊया. केक आता आपण डिमोल्ड करून घेऊया. पेपर आपण काढून घेऊया. दुसऱ्या प्लेट मध्ये केक आता आपण सरळ करून घेऊया. वाव, बघा किती छान आपला केक तयार झाला आहे. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली? आवडली असल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू.